मुंबईतलं दुसरं विमानतळ सुरू झालंय आणि आता मुंबईकरांना या विमानतळांच्या कनेक्टिव्हिटीसाठी एक नवीन प्लॅन जो आहे तो सरकारकडनं आखला जातोय। शिवाय महाराष्ट्रातील युवकांसाठी एक आनंदाची बातमी पण आहे। आता औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये पीएम सेतू योजना राबवण्यात येणार आहे। त्यासोबतच कंत्राटदारांची प्रलंबित देयकं अदा करण्यासाठी ट्रेडर्स प्लॅटफॉर्म आणण्यात आलाय। याशिवाय महसूल विभागासाठी घेतलेले मंत्रिमंडळातले 2 महत्त्वाचे निर्णय सुद्धा आपण आजच्या महाराष्ट्र विजन या एपिसोडमध्ये बघणार आहोत। बघूयात हेडलाईन्स। 2 विमानतळांना जोडणाऱ्या 35 किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाला मंत्रिमंडळ पायाभूत समितीची मान्यता। औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये पीएम सेतू योजना राबवण्यात येणार आहे। कंत्राटदारांची प्रलंबित देयकं अदा करण्यासाठी ट्रेडर्स प्लॅटफॉर्म। वेगवेगळ्या कारणांसाठी देण्यात येणाऱ्या शासकीय जमिनीच्या भाडेपट्ट्याच्या कालावधीमध्ये वाढ करण्यात येणार आहे। शत्रू संपत्तीच्या विक्री खरेदीसाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय आणि शासकीय जमिनींच्या भाडेपट्टीचा कालावधी 30हून अधिक वर्ष वाढवण्यास मान्यता। आणखी एक महत्त्वाची अपडेट अशी की 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचं अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे करण्यात आलंय। आता यातली पहिली महत्त्वाची घडामोड म्हणजे मुंबईतल्या 2 महत्त्वाच्या विमानतळांना जोडणाऱ्या मेट्रो प्रकल्पासंदर्भात। छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुंबई ते नवी मुंबई विमानतळ या दरम्यान 35 किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाला मंत्रिमंडळ पायाभूत समितीनं मान्यता दिली आहे। यात 35 किलोमीटरमध्ये 9 किलोमीटर मेट्रो ही अंडरग्राऊंड असेल तर उरलेली मेट्रो जी आहे ती एलिव्हेटेड असेल। 18,000 कोटी रुपयांचा या प्रकल्पाचं एस्टिमेशन आहे। या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे, ती बघूया। जे महत्त्वाचे स्टेशन्स आहेत कुर्ल्यासारखे त्या स्टेशन्सला जोडण्याचं काम या मेट्रोच्या माध्यमातून होईल। जवळपास 3 वेगवेगळ्या मेट्रो मार्गांची इंटरसेक्शन याचं होईल आणि मोठ्या प्रमाणात जो रहदारीचा भाग आहे त्या भागाला ही मेट्रो कव्हर करेल आणि पीपीपी तत्वावर ही मेट्रो आम्ही तयार करणार आहोत। आता दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे राज्यातील आयटीआयचं आधुनिकीकरण। पीएम सेतू योजना राबवली जाणार आहे। पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे यांचा समावेश आहे। राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचं पीएम सेतू योजनेअंतर्गत आधुनिकीकरण करण्याच्या योजनेस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली आहे। कुशल मनुष्यबळाची मागणी आणि पुरवठा यांच्यातील जी तफावत आहे ती भरून काढण्यासाठी पीएम सेतू योजनेतून आयटीआयचे आधुनिकीकरण करण्याची योजना आणली आहे। आयटीआयच्या आधुनिकीकरणासाठी हब अँड स्पोक प्रारूप विकसित केलं जाणार आहे। तिसरी घडामोड ही महसूल संदर्भातली आहे, जी व्यावसायिकांसाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देयकांसाठी ट्रेड प्लॅटफॉर्मचा अवलंब करण्यात येणार आहे। सार्वजनिक बांधकाम विभागातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक कंत्राटदारांची प्रलंबित देयकं अदा करण्यासाठी ट्रेड प्लॅटफॉर्मचा अवलंब करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली। याशिवाय सरकार आता शत्रू मालमत्तेच्या खरेदी विक्रीवरील मुद्रांक शुल्क माफ करणार आहे। केंद्र सरकारच्या गृह विभागाच्या नियंत्रणाखालील शत्रू संपत्तीच्या विश्वस्ताद्वारे शत्रू मालमत्तांचं जतन, व्यवस्थापन आणि विक्री केली जाते। शत्रू मालमत्ता कायदा 1968 अनुसार शत्रू संपत्तीचे विश्वस्त संपत्तीची विक्री करू शकतात। राज्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये 2, जालन्यात 2, मुंबईत 62, मुंबई उपनगरात 177, नागपूरमध्ये 6, पालघरमध्ये 77, पुण्यात 4, रत्नागिरीत 11, सिंधुदुर्गात 1 आणि ठाण्यामध्ये 86। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी काय सांगितलंय बघूया। तर केंद्र सरकार या एनएमई प्रॉपर्टीचा लिलाव करणार असताना स्टॅम्प ड्युटीमुळे काही त्या ठिकाणी लिलावामध्ये अडचणी तयार होतात आणि त्यामुळं या एनएमई प्रॉपर्टीची केंद्र सरकार जेव्हा लिलाव करेल तेव्हा मात्र स्टॅम्प ड्युटी लागणार नाही असाही निर्णय मंत्रिमंडळाने केला आहे। याशिवाय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 तसंच महाराष्ट्र जमीन महसूल नियम 1971 मधल्या तरतुदी अन्वये शासकीय जमीन विविध कारणांसाठी 30 वर्षांसाठी भाडेपट्ट्यानं देण्यात येतात। त्यांचा कालावधी पुढे 49 वर्षांपर्यंत वाढवण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। हे जे 49 वर्षे करतोय हे शासकीय त्या ठिकाणी जे उपक्रम आहेत त्याकरता आहे आणि मग 49 वर्ष झाल्यानंतर पुन्हा 49 वर्ष याची
पुन्हा मुदत वाढवता येईल हा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. पाचवी आणि एक महत्वाची अपडेट अशी की 150 दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुविधा कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचं अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे करण्यात आलंय. यामध्ये राज्यातील काही कार्यालयांचा गौरव राष्ट्रीय स्तरावर झालाय. यामध्ये महाराष्ट्रातल्या 9 सरकारी कार्यालयांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव, पोलीस अधीक्षक कार्यालय ठाणे ग्रामीण, महानगरपालिका पनवेल, पोलीस आयुक्त कार्यालय नाशिक, विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर, पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक कार्यालय नांदेड, राज्यस्तरीय आयुक्तालय संचालनालय संचालक तंत्रशिक्षण, राज्यस्तरीय मंडळं महामंडळं प्राधिकरण महाराष्ट्र सागरी मंडळ, मंत्रालयीन विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग. 150 दिवसांच्या ई गव्हर्नन्स कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या या सर्व कार्यालयांचे प्रमुख आणि त्यांच्या टीमचं राज्य सरकारनं अभिनंदन केलंय. या होत्या गेल्या आठवड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच अपडेट्ससाठी बघत रहा मुंबई तक.